रात्रीच्या वेळी एकट्या व्यक्तीला गाठून त्याला पोलीस असल्याचं सांगून लूटमारीचे प्रकार उघडकीस आलेत। सेंट्रिंग कामगार योगेश कांबळे याला अडवून दोघांनी पोलीस असल्याचं सांगून 2 दिवसांपूर्वी त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडील 5,000 रुपये जबरदस्तीनं काढून घेतले होते। या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज सूरज पाटीलला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून लुटीतील रकमेपैकी 1,000 आणि 4 चाकी जप्त केली आहे। रात्रीच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या एकट्या व्यक्तीला अडवून पोलीस असल्याची भीती दाखवून लुटण्याचा प्रकार घडत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली होती। दरम्यान 20 एप्रिल रोजी रात्री 10:15च्या सुमारास शिंगणापूर इथला सेंट्रिंग कामगार योगेश कांबळे हा कामावरून घरी जात होता। दरम्यान लक्ष्मीपुरी बाजारपेठेत घोडके देशी दारू दुकानाजवळ थांबलेल्या दोघांनी योगेश कांबळे याला अडवलं। त्याला पोलीस असल्याचं सांगून रात्रीचं का फिरतोस अशी विचारणा करत जबरदस्तीनं एका 4 चाकी वाहनात त्याला एसपी ऑफिसमध्ये नेतो असं सांगितलं। शिवीगाळ करून त्याला मारहाण केली, तसंच त्याच्याकडून 5,000 रुपये जबरदस्तीनं काढून घेतले। त्यानंतर पुन्हा कारवाई करण्याची भीती दाखवून पैशाची मागणी सुरू केली। या प्रकरणी योगेश कांबळेनं लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती। पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी तपास करून करवीर तालुक्यातील म्हालचौडे इथल्या सूरज पाटीलला ताब्यात घेतलंय। त्यानं सहकार्याच्या मदतीनं 5,000 रुपये लुटल्याची कबुली दिली। लुटीतील 5,000 रुपयांपैकी 1,000 रुपये आणि लुटीसाठी वापरलेली 4 चाकी पोलिसांनी जप्त केली असून त्याच्या सहकार्याचा शोध सुरू आहे।